नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. हा भोंदू बाबाविषयी तिसरा भाग आहे. कारण 50 भाग केले तरी काहीही परिणाम होणार नाही, म्हणून तिसऱ्या भागात मी संपवतो. भोंदू बाबा हे अत्यंत त्यांच्या बाबतीत पैसे कसे काढायचे, महिलांना भुरळ कशी पाडायची आणि त्यातल्या त्यात सुशिक्षित लोकांना कसं फसवायचं हे त्यांच्या लक्षात येतं. कारण त्यांना माहिती आहे अडाणी हा अडाणीच असतो, पण सुशिक्षित जास्त अडाणी असतो. त्याला थोडी भीती दाखवली, त्याला थोडं आमिष दाखवलं की हे जे सुशिक्षित आहेत, स्वतःला फार मोठे शिक्षण करून आम्ही ज्ञानप्राप्ती केली, डिग्र्या मिळवल्यात, हेच त्या भोंदूबाबांच्या दारामध्ये जास्त असतात. कारण तीर्थक्षेत्री बऱ्याच वेळा मी जातो तेव्हा जे सांगतात पत्रिका बघून, त्यांच्याकडे ह्या लोकांचा भरणा जास्त असतो. अडाण्याला ते काहीतरी लगेच पिटावून लावतात किंवा होणार नाही. ती सांगणारी जे सांगणारे आहेत ती लोक वेगळ्या प्रकारचे असतात. कारण ते स्वस्त आणि मस्त असतात. साधारण एक 25 रुपये 100 रुपये ठेवलं तर तेवढं ते समाधान करतात. किंवा जो मूळ पत्रिका बघणारा असतो त्याचे चेले या अशिक्षित लोकांना त्यांचं समाधान करतात. सुशिक्षित जोपर्यंत शाण्यासारखा वागत नाही, कारण हल्ली अनेक सुशिक्षित मूर्खासारखं वागतात. कारण त्यांना आपल्याकडं जी जबाबदारी असते ती फक्त ढकलायची असते आणि पैसे असल्यामुळं पैसे खर्च करून आपल्याला सहज संकटमुक्त कसा होता येईल याकडे त्यांचा ओढा असतो. म्हणून हे जेव्हा सुशिक्षित अतिशहाणे त्या भोंदूबाबांकडे जातात तेव्हा हल्ली एक प्रकार माझ्या निदर्शनास आला, दत्त परिक्रमा करा. दत्त परिक्रमा करा आणि दत्त परिक्रमा केल्यानंतर जर प्रश्न सुटले असते तर सगळ्या लोकांना आनंद झाला असता, लोकांना काही संकट वाटले असते. एक 15 दिवस रजा काढून गाडी करून लोक फिरून आले असते. दत्त परिक्रमा झाली, प्रश्न सुटायला पाहिजे. त्यामुळे दत्तस्थानी गर्दी वाढत चाललेली आहे. दत्त परिक्रमा, त्यानंतर अष्टविनायक, 11 15 मारुती, या अशा परिक्रमा करून त्या लोकांना नादी लावतात. आणि हे भोंदूबाबा मात्र नंतर फक्त सल्ला मार्गदर्शन करून पैसा कमवतात. आणि पैशाचा गैरवापर कसा होतो ते आपण वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर पाहतो. जोपर्यंत सुशिक्षित माणसं किंवा त्यांच्या मित्रमंडळीत हा जो अडाणीपणा वाढत आहे तो जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत भोंदूबाबांचं भलं होणार, भोंदूबाबा खुश राहणार आणि ह्या लोकांना समाधान तर काही मिळणार नाही, संकटातून मुक्तीसुद्धा कधीही मिळणार नाही. सुशिक्षित लोकांनी एक सावध राहायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला जी संकट आहेत, आपल्याला ज्या अडचणी आहेत, आपल्याला जो भोग आहे तो आपणच भोगवायचा आहे. तो शक्यतो कोणाला सांगू नये. तो सांगितल्यानंतर जो तुमच्याबरोबर असतो किंवा जो अनोळखी असतो त्याला ऐते गिराईक मिळतो. तो म्हणतो काही काळजी करू नका, कुठेतरी चहाला बसले किंवा रेल्वे प्रवासामध्ये त्या गप्पा होतात, आमच्याकडे एक महाराज आहेत, त्यांच्याकडे एक महाराज आहेत, ते असे ते तसे. आणि सगळं हा जो एकमेकाला सांगण्याचा आणि एकमेकाला मार्गदर्शन करण्याचा जो व्यवसाय आहे तो अत्यंत गुप्तपणे चालू असतो. आता हे जे आपण वृत्तपत्रात वाचतो किती वर्ष चालले, ह्याच्या अगोदरसुद्धा असंख्य वर्ष चालत आले आहे, आताही चालूच आहे आणि पुढेही चालूच राहणार. बघा, फक्त एखादं प्रकरण उघडकीला आल्यानंतर आपल्याला वाटतं असं कसं झालं. चांगली लोकं, चांगली उच्च शिक्षित याच्यामध्ये अडकत असतील तर सामान्य माणसं अडकणारच. तेव्हा एकतर आपल्या संकटाची, आपल्या आर्थिक चणचण भासते त्याची चर्चा होऊ नये. कारण कुणी कोणाला काही देत नाही, फक्त त्या भोंदूबाबांकडे नेऊन सोडतात. भोंदूबाबा अजून कर्जबाजारी करून घेतात. मागच्या व्हिडिओ सांगितलं मी, 1,20,00,000 गेले, शेवटी पॅरेलाइज होऊन आडवं पडावं लागलं, काही उपयोग झाला नाही. आणि दिल्यानंतर माझ्याशी संपर्क साधला होता. आता मी काय करू, माझा त्या गोष्टीवर विश्वास नसल्यामुळं मी काही सल्ला दिला नाही आणि देऊ पण शकत नाही. मी यापूर्वीसुद्धा सांगितलं की सल्ला मार्गदर्शन करणं हे आमचं काम नाही. कारण जे येत नाही ते सांगायचं नाही, परंतु प्रबोधन सांगू शकतो की बाबा तुम्ही सावध राहा. या भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकल्यानंतर जे दुष्परिणाम होतात ते तुमच्या कुटुंबाला अनेक वर्ष भोगावे लागतात. पैसा जातो, समाजामध्ये किंमत राहत नाही, कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, कर्ज वाढतं, व्याजामध्ये माणूस डुबतो आणि असं वाढता शारीरिक परिणाम फार होतो. आणि एकदा आजारपण वाढल्यानंतर त्यातून सोडवणूक होत नाही. त्यापेक्षा सावध राहून विचार करून जर जीवन जगण्याची आपली दिशा बदलली, दशा होऊ नये म्हणून, जर ती दिशा चांगली असेल
आणि ती दिशा चांगली असेल तर आज ना उद्या म्हणजे पुण्याहून जर मुंबईला निघाला, भले घाटामध्ये ट्रॅफिक जाम असेल, जिथं 3 तास लागायचे तिथं 6 तास लागतील, कधी कधी 20 तास लागतील, पण तुम्ही त्या ठिकाणी पोचू शकता. त्या मार्गाने जायचं, थोडा वेळ लागेल. पण लोक शॉर्टकट जायला, कोण म्हणतं आता आपण चालत निघावं, कोण म्हणतं दुसऱ्या गाडीत निघावं. परंतु जोपर्यंत तुम्ही घाट पार करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही तिथंच अडकलेले असता. त्यापेक्षा विचाराने तुम्ही सुखी व्हा. विचार चांगला असतो आणि हे चांगले चांगले विचार जेव्हा तुम्ही चांगलं वाचन करता, चांगल्या ठिकाणी तुम्ही जेव्हा सत्संगाला जातात, तिथं तुम्हाला हे विचार सुद्धा, आणि एकच विचार तुमच्या क्षणात तुमचं आयुष्य बदलू शकतो. पण लोक ऐकत नाहीत, लोक ऐकायला जात नाहीत, कुणी असे कार्यक्रम आयोजित करत नाहीत. आता आपण पाहतोय भोंदूबाबाचं 8-10 दिवस नुसतं धुमाकूळ चालला आहे. व्हिडिओ दाखवतात, अमूक दाखवतात, तमूक दाखवतात, पण असं कुणी पुढं आलं नाही. मोठमोठे पत्रकारसुद्धा फक्त बातम्या छापण्यात त्यांच्याकडं, त्यांना तिकडे समाजाचं वाटोळं होईना, समाजाला आग लागे नका, त्यांचं समाजाचं काही ना, आपलं वृत्तपत्र खपते, आपला TRP वाढतो, ह्याचं त्यांच्याकडे लक्ष. पण असे 4 लोक आलेत की आपण प्रबोधन करू, एक साखळी करू, लोकांना सांगू. भले 10 लोक जमा होतील आणि लोकांचाही ऐकण्याकडे लक्ष नाही, उत्साह नाही. मी सांगितलं यापूर्वी, पिठापूरला उडून ताणून रागाला येऊन 25-30 माणसं जमावी लागतात, नंतर लज्जे खातर आणखी पुन्हा 5-25 येतात, पण सारखं घड्याळाकडे किंवा डुलक्या मारतात, त्यांनाही ऐकावं असं वाटत नाही. त्यामुळं हा प्रकार समाजात वाढत जाणार, समाजाचं नुकसान होणार, त्यांच्या कुटुंबाचं नुकसान होणार, त्यांच्या शरीरावर परिणाम होणार, आजारपण होणार आणि अखेर दुःखामध्येच आपलं जीवन संपून जाणार. आणि पुन्हा पुनर्जन्म मिळाला तर पुन्हा ही राहिलेली बाकी आपल्याला त्यावेळी पूर्ण करावी लागणार. आयुष्य फार सुंदर आहे, आयुष्य फार सोपं आहे, पण जोपर्यंत तुम्ही विचाराने सुधरत नाही, विचार करत नाही, तोपर्यंत हे असंच चालणार. भोंदूबाबापासून सावध राहा. भोंदूबाबाचं कुणीही ऐकू नका. भोंदूबाबा जर निर्माण होत असतील तर क्रमांक 112वर संपर्क साधा आणि तिथं सांगा की आमचं नाव गुपित ठेवा. 112ला जर तुम्ही फोन केला तर ती तक्रार नोंदवली जाते आणि आपलं महाराष्ट्रातलं पोलीस खातं थोडं चाणाक्ष आहे. ते आता या प्रकाराला जो चालू प्रकार, त्यामुळे थोडं तत्पर झाला असेल, निदान पुढचे काही लोक फसणार नाहीत. तर तुम्ही सावध राहा, तुम्ही सावधान राहा, तुमच्या मेंदूचा वापर करा, आहारी उपाय करू नका, कुणाच्या आहारी पडू नका, कुठं पैसा खर्च करू नका. प्रश्न आहे ते सुटण्यासाठीच आहे. 12 तास आपल्या जीवनामध्ये अंधार आहे. रात्री संध्याकाळी 6 ते सकाळी 6 अंधार असणार, पण सकाळी 6 पासून संध्याकाळी 6पर्यंत पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये उजेड आहे, म्हणजेच सुख, शांती, समाधान आहे. अंधाराला घाबरू नका, उजेड आला, सावध राहा आणि तुमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त आनंद निर्माण करा. तुमच्याबरोबर जे रोजच्या उठण्या बसण्यातले चांगली चर्चा करा, नकारात्मक कुठेही बोलू नका. अनेक ठिकाणी नकारात्मक बोलणं चालू असतं, पण एक लक्षात आलं की समाजामध्ये प्रचंड अज्ञान आहे, समाजामध्ये गपचूप सगळं चालू आहे, समाजामध्ये देवावर लोकांचा विश्वास नाही, पण भोंदूबाबाचं आकर्षण मात्र जास्त आहे. मी प्रवास, कारण मी पिठापूरला जवळजवळ आता 228 वेळा जाऊन आलो. प्रवासामध्ये एवढे विचित्र अनुभव येतात, लोक काय बोलतात, मला लाज वाटते की अरे आपण काय करतो, ही लोक काय करतात, कुठं चाललो, कशासाठी चाललो आहे. बरं, त्या गावात गेल्यानंतरसुद्धा इकडे तिकडंच फिरणं, खोट्या बाबाकडे जा, या बाबाकडे जाऊ नका म्हटलं लोक परत नाव बदनाम करतात, अमुक आहे तमुक आहे. त्यामुळं फार सावधतेनं राहावं लागतं. मी सावध झालो, तुम्ही सावध व्हा. पुन्हा एकदा सांगतो की जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर याचा तुम्ही आसरा घ्या किंवा हे जरा टेक्निक वापरा. तुम्ही घरात मोठे असताल, मोठ्यासारखं वागा, एक प्रश्न सुटेल. तुम्ही लहान असाल, लहानासारखं वागा. तुमचं आरोग्य चांगलं सांभाळा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्यातलं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. एक प्रश्न आहे तो तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर करून सोडवा. तुमच्या मित्रामध्ये जर कोणी ज्ञानी असेल, चांगला असेल तर त्याला सल्ला विचारा आणि 1-2 प्रश्न तुम्ही पूर्णपणे सोडून द्या. नको आपल्या नशिबात नाही, याच्या भानगडीतही पडायचं नाही. 5-6 प्रश्न असतात ते सुटले जातील आणि तडजोड करायला शिका. तडजोड करणं, ॲडजस्टमेंट करणं हा आपला सुखाचा मूलमंत्र आहे. अनेकांना हे वेगळं वाटेल, पण काही नागरिक खरंच चांगले आहेत, काही भाविक जेव्हा पिठापूरला आमचा सत्संग असतो तेव्हा जवळ येऊन सांगतात की मागच्या वेळेस आलो होतो त्याप्रमाणे आम्ही केलं आहे. आम्हाला आत्तापर्यंत हे सांगणारं पण कोण नव्हतं, पण तुम्ही आता सांगितलं, आमचे डोळे उघडले. लगेच आम्ही बदलणं शक्य नाही, परंतु हळूहळू आम्ही बदलायचा प्रयत्न करू.
फक्त आपलं आरोग्य सांभाळा. आरोग्याबाबतीत पुन्हा एकदा मी स्वतंत्र बोलणारच आहे, परंतु हे भोंदू बाबाचे 3 व्हिडिओ इथे समाप्त करतो. ज्यांनी ऐकलं त्यांनी विचार करावा. तुमच्या जीवनाचे तुम्ही शिल्पकार आहात. तुमचं चांगलं करण्याचं टेंडर परमेश्वराने ब्रह्मांड नायकाने कुणाला दिलेलं नाही आणि तुमची पत्रिका जी ब्रह्मदेवाने हाताने लिहिलेली आहे त्यातला भोग तुम्हालाच भोगून संपवावा लागणार आहे. नारळ, हार, पेढे, दोरा, अमुक तमुक काही नाही. यात्रा करूनही काही उपयोग नाही. ज्या दिवशी तुम्ही विचाराने योग्य मार्गाने जाता त्या क्षणी तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळेल. हळूहळू प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि जर हळूहळू संकटन प्रश्न निर्माण झाले नाही तर तुम्हाला पुढे काहीच त्रास होणार नाहीत. तुम्हाला परमेश्वराने चांगली बुद्धी द्यावी आणि तुमच्या मेंदूचा तुम्ही वापर करून तुमच्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान, आनंद द्यावा अशी मी हात जोडून विनंती करतो. दिवस वाईट आहेत. बदनामी होऊ नये, पैसे जाऊ नये, आजारी होऊ नये, आरोग्याचा खर्च वाढू नये म्हणून आपल्या जीवनाची आपण काळजी घ्या. नमस्कार.